हे सगळे. आज गोकुळच्या केस संदर्भात नेमकं काय झालं आणि कोणत्या कोर्टासमोर तारीख चालली, दोन्ही वकिलांच्याकडून साधारण काय युक्तिवाद झाला? जे 1200 दूध संस्था ज्या बोगस होत्या, त्या दूध संस्थांना लिक्विडेशनमध्ये काढलं होतं, तसा अंतरिम आदेश झाला होता. आणि त्या अंतरिम आदेशाच्या विरुद्ध तत्कालीन जे मंत्री होते मेडिकल एज्युकेशनचे, हसन मुश्रीफ यांनी तत्कालीन जे डेअरी डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे मंत्री होते त्यांच्याकडे जाऊन स्थगिती घेतलेली होती. म्हणजे जे संस्थेवर अवसायक जो नेमला होता, त्या अवसायकाच्या कारवाईला मंत्र्याकडून स्थगिती मिळवली होती. त्याच्याविरुद्ध एक महादेव दूध संस्था बेलवडेने एक पिटिशन दाखल केली होती आणि त्याची सुनावणी आज न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्यासमोर झाली. आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी मी कोर्टाला सांगितल्या. म्हणजे तत्कालीन जे काही पालकमंत्री होते, त्या पालकमंत्र्यांनी एक पत्र दिलं होतं दुग्ध विकास मंत्र्याकडं. आणि त्या पत्रामध्ये ते लिहिलेलं होतं की लंपी आजार आहे किंवा आवर्षण आहे आणि दुष्काळ असल्यामुळं हे जे कारवाई केली होती 1200 संस्थांवर, त्या अवसायकाची कारवाई रद्द करावी किंवा स्थगिती द्यावी. आणि मिनिस्टरांनी कुठलाही विचार न करता, कुठलाही अहवाल न मागवता स्थगिती दिली होती. आणि मिनिस्टरला तसं करण्याचे कुठलेही अधिकार नव्हते. आज कोर्टापुढं जेव्हा सुनावणी झाली तेव्हा कोर्टाच्या लक्षात आणून दिलं की हे अर्धन्यायिक प्रक्रिया चालू होती. आणि अशा प्रकारचे ॲसिस्टंट रजिस्ट्रार जो दुग्ध जे रजिस्ट्रार होते, तर त्यांचे आदेश जे होते ते अर्धन्यायिक प्रक्रियातून ते आदेश दिलेले होते. आणि अर्धन्यायिक प्रक्रियाला तुम्ही प्रशासकीय हस्तक्षेप करता येत नाही. आणि म्हणून मी सांगितलेलं होतं की जर त्या 1200 संस्थांवर अवसायक नेमला होता तर त्या संस्थांनी अपील किंवा रिव्हिजन करायला हवं होतं. त्यांच्या वतीनं कोणतरी दुसरा माणूस, त्रयस्थ माणूस, त्याचे काही हितसंबंध गुंतलेले होते, तो माणूस मंत्र्याकडे जातो, मंत्र्याकडून चुकीची ऑर्डर म्हणजे राजकीय दबाव आणून किंवा राजकीय तंत्राचा वापर करून अशा प्रकारचा आदेश मिळवला होता. आणि त्या आदेशाच्या विरुद्ध याचिका केलेली होती. जेव्हा कोर्टाच्या लक्षात आलं, मंत्र्याकडं म्हणजे त्यावेळेचे तत्कालीन जे दुग्ध विकास मंत्री होते त्यांना ते पत्र मिळालं 11 डिसेंबर 2023ला. तत्परता पहा, म्हणजे जॉईंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज मुंबई त्यांनी 8 तारखेला त्या मंत्र्याच्या आदेशाचा संदर्भ देऊन, जो आदेश झालाच नव्हता, जो आदेश 3 दिवसानंतर झाला, तर त्या आदेशाचा संदर्भ देऊन खाली त्यांनी कळवलं की अवसायकाची सगळी कारवाई रद्द करा आणि ह्या मंत्र्याच्या आदेशाची अंमलबजावणी करा. अशा प्रकारचे आदेश जॉईंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज मुंबईनी केलेले होते. ते आदेश अर्थातच बिनबुडाचे, चुकीचे, बेकायदेशीर आदेश होते. जेव्हा कोर्टाच्या लक्षात आलं की अशा प्रकारचा हस्तक्षेप मंत्र्याकडून किंवा त्या ठिकाणी कुठलाही शासनाचा आदेश नव्हता आणि जे महाराष्ट्राच्या गव्हर्नरनी जे काही कंडक्ट ऑफ बिझनेस रूल्स केलेले आहेत त्या नियमानुसार कुठलाही महाराष्ट्राचा आदेश किंवा महाराष्ट्राचं कुठलंही पत्र महाराष्ट्र शासनाकडून जावं लागतं, मंत्रालयातून, आणि तेही गव्हर्नरच्या सहीनी, शिक्क्यानी, नावानी जावं लागतं. आता या मंत्र्याच्या ऑर्डरवर खरं म्हणजे त्याचं रूपांतर झालेलं नव्हतं. शासनाचा आदेश नव्हता आणि शासनाचा आदेश निघण्यापूर्वी शासनाने असा आदेश कधी काढलेलाच नव्हता आणि मंत्र्याला अशा प्रकारचे आदेश काढण्याचे कुठलेही अधिकार नव्हते. सगळ्याच गोष्टी चुकीच्या झाल्या होत्या, बेकायदेशीर झाल्या होत्या, राजकीय हस्तक्षेपामुळे झालेल्या होत्या. आणि जेव्हा या कोर्टाच्या लक्षात आलं आणि कोर्ट आता ऑर्डर करेल, कोर्ट आता त्या ठिकाणी निकाल देईल आणि ताशेरे येतील, मंत्र्यावर ताशेरे येतील. दोन्ही मंत्र्यावर ज्या चुकीच्या गोष्टी केलेल्या होत्या ते ताशेरे वाचवण्यासाठी त्या लोकांनी शरणागती पत्करली आणि कोर्टापुढे सांगितलं की आम्ही आमचे आदेश माघारी घेतो किंवा ते आदेश रद्द केले तर आमची काही हरकत नाही. अशा प्रकारचं वक्तव्य हसन मुश्रीफ जे 5 नंबरचे प्रतिवादी होते त्यांच्या वकिलांनी कोर्टापुढं केलं. आणि मग त्यांनी सगळ्या गोष्टी मान्य केल्यामुळं कोर्टाने सांगितलं आता याचिकेमध्ये काही जे मागणी केलेली आहे ते आम्ही सगळं, दोन्ही आमचे जे मागण्या होत्या, एक तर मिनिस्टरनी जो बेकायदेशीर आदेश दिला होता त्या पत्रावर तारीख देखील नव्हती आणि तो आदेश कोर्टाने रद्द केला. आणि दुसरं, इवन मिनिस्टरला पत्र मिळण्यापूर्वी, मिनिस्टरनी त्याच्यावर इंडॉर्समेंट करण्यापूर्वी, मिनिस्टरनी कुठलाही आदेश देण्यापूर्वी 3 दिवस अगोदर जॉईंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज डेअरी त्यांनी काढलेला 8/12चा आदेश तोही कोर्टाने रद्द केला. आणि मग आता कोर्टाने सांगितलं याच्यानंतर जे काही म्हणजे
औसायकेची जी कारवाई केली ती 1200-1300 संस्थावर आता ते पुढं चालू राहील. 30 दिवसात त्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही. त्याच्यामुळे आता तो फायनल जे ऑर्डर आहे, इंटरिम ऑर्डर लिक्विडेशनची झाली होती, आता वाइंडिंग अपची फायनल ऑर्डर त्यांना करावी लागेल. जे कायद्याप्रमाणे जे कायद्याला अभिप्रेत आहे त्या गोष्टी आता होत राहतील. आता हे गोकुळची इलेक्शन आता सुरू झालेले आहे. साधारण सर्वांचे ठराव मागणीपत्र दुग्ध विकासाकडे येण्यात आहे. बघा, गोकुळच्या ह्याच्या इलेक्शनला कोर्टाने स्थगिती दिलेली नव्हती आणि गोकुळचं इलेक्शन अजून सुरू झालेलं नाही आहे. खरं तर म्हणजे गोकुळनी किंवा कोल्हापूर दूध संघाने ॲसिस्टंट रजिस्ट्रारकडं काहीतरी 7,500 सभासदांची नावं दिलेली आहेत आणि त्या 7,500 नावामध्ये जवळपास 1200-1300 ज्या संस्था आहेत ज्या लिक्विडेशनमध्ये होत्या त्यांची नावं आहेत. आमच्या पक्षकारांनी ते नावं वगळावेत म्हणून हे केलेली आहे. आणि जे लिक्विडेशन झालेले आहेत, अंतरिम वाइंडिंग अप जरी झाला असेल तर ते मतदार यादीत त्यांची नावं येऊ शकत नाही, ते पात्र नाही आहेत. त्याच्यामुळं त्या लोकांना मतदार यादीत येण्याचा अधिकार नाही आहे, मतदान करण्याचा अधिकार नाही आहे. आणि लागलंच तर जे आमच्या पक्षकारांनी सांगितलेलं आहे की वेगळी एक दुसरी याचिका दाखल करण्यात येईल. असं जर काही खोटं नाटक केलं, असं काही चुकीचं बेकायदेशीर करण्यात आलं यापुढं, तर त्याच्यासाठी मला वाटतं आमच्या पक्षकारांनी मला तशा सूचनाही दिलेल्या आहेत की वेळ पडली तर आपल्याला एक वेगळी अधिकची याचिका दाखल करता येईल आणि त्याची तयारी चालू आहे. साधारण 1200 ज्या संस्था आत्ता आहेत त्याचं पुढं काय होणार? त्या संस्था मतदार यादीतून वगळल्या जातील आणि त्या अवसानायक घेतल्या जातील आणि त्याच्यावर लिक्विडेटर नेमलेला आहे. तुला आता चार्ज घेईल. आता स्थगिती असल्यामुळे त्याला चार्ज घेता आला नाही. आता आज उद्या जाऊन तो चार्ज घेऊ शकतो आणि या संस्थाचं अस्तित्व कायमचं आता संपलेलं आहे. म्हणजे एकंदरीत गोकुळच्या इलेक्शनमध्ये या 1200 संस्था मतदानात अपात्र ठरतील. अपात्र ठरलेल्या आहेत, ठरतील आणि त्यांना मतदानात भाग घेता येणार नाही. हे आत्ताची जी गोकुळला निवडणुकीला स्थगिती नाही आहे तीही हे जी आता प्रक्रिया सुरू आहे ती कंटिन्यू राहील का? बघा, निवडणुकीला स्थगिती कोर्टाने दिलीच नव्हती. त्यांना निवडणूक त्यांना घ्यायची नव्हती. कदाचित म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ते निवडणूक घेतली तर आपल्याला अडचणीचं जाईल आणि हे 1200 लोक परत कसे घालता येतील. आता या प्रयत्नात असावेत म्हणून त्यांनी का कोणास ठाऊक निवडणूक सुरू व्हायला पाहिजे होती. 120 दिवस निवडणुकीची प्रक्रिया, म्हणजे 10 मे 2026ला पहिल्या म्हणजे संस्थेचा कार्यकाळ संपत आहे, मॅनेजिंग कमिटीचा, बोर्ड ऑफ डायरेक्टरचा. खरं म्हणजे हे प्रक्रिया सुरू करायला हवी होती. कुठलंही कारण नव्हतं, कोर्टाची स्थगिती नव्हती. का सुरू केली नाही देव जाणे, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. 10 मेला या संचालक वाड्याची मुदत संपणार आहे. त्याच्यानंतर प्रशासक येऊ शकतो का किंवा प्रशासक त्याच्यापुढे येणार. काय? बघा, प्रशासक आणावंच लागेल. जर म्हणजे संस्थेकडून नावं जर पाठवले गेले नाहीत, संस्थेने नावं मागवायला पाहिजे होते. प्रत्येक जे 7,500 संस्था त्यातल्या 1300 संस्था वगळून बाकीच्या संस्थेकडून त्यांच्या प्रतिनिधीचे नावं मागवायला पाहिजे होते. पण ते नावं महाराष्ट्र स्टेट इलेक्शन अथॉरिटीकडे द्यायला हवे होते. कुठलंही कारण नसताना अधिकाऱ्यांनी दिरंगाई केलेली आहे आणि अशा प्रकारचं इनॅक्शन त्यांच्याकडं आहे. मला वाटतं हे सगळं साठं लोटं देव जाणं का उशीर होतो आहे. पण कोर्टाकडून निवडणूक प्रक्रियेला कुठलीही स्थगिती नव्हती आणि आताही निवडणूक प्रक्रिया सुरू केली तर 10 मेला होऊ शकते. निवडणूक पुढं ढकलण्याचं काही कारण नाही. आणि पुढं जर ढकललं तर म्हणजे त्यांच्याकडून जर संचालकाकडून जर वेळ होत असेल आणि त्यांच्याकडून विलंब लागत असेल तर मग त्यांना राहता येणार नाही. म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना एक दिवसही राहता येणार नाही. प्रशासकी दुग्ध विभागावर डेअरीवर प्रशासक येत नाही अशी काही चर्चा होती. त्या संदर्भात काही रूल्स रेग्युलेशन त्याच्याकरता याच संस्थेने हे जे श्री महादेव दूध संस्था आहे या संस्थेने दुसरी एक याचिका दाखल केलेली आहे आणि ती याचिकेमध्ये सगळं हे जो संचालक मंडळ बरखास्त करावं आणि त्याच्यावर प्रशासक नेमावा. आणि त्यात कारण असे की जे ऑडिट रिपोर्ट झालेला नव्हता, जे टेस्ट ऑडिट स्पेशल ऑडिट झालेलं होतं